आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्याला प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या क्षणाचे साक्षीदार होता आले. पितृवचनाचं पालन करण्यासाठी हसतमुखानं राज्याचा त्याग करून 14 वर्ष वनवासाला जाणाऱ्या प्रभू श्रीरामाचा आदर्श घ्यावा. जरी आपण अयोध्येला प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाऊ शकत नसलो तरी आपल्या गावातील मंदिरात हा सोहळा साजरा करावा. प्रभू श्रीरामाचं भजन करावे. प्रभू श्रीराम ज्यावेळी रावणाचा वध करून अयोध्येत परत आले त्यावेळी अयोध्येत गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्याप्रमाणे हा उत्सव साजरा करून घरोघरी श्रीराम दीप लावून दीपोत्सव साजरा करावा असं आवाहन श्री क्षेत्र सरलाबेटचे महंत परमपूज्य सद्गुरू रामगिरीजी महाराज यांनी आमदार आशुतोष काळे यांनी आयोजित केलेल्या संत पूजन व प्रभू श्रीरामांच्या महाआरती सोहळ्याप्रसंगी केलं आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील अनेक साधू संत महंतांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच कोपरगाव मतदारसंघातील साधू संतांच्या वतीने संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य सद्गुरू रमेशगिरीजी महाराज श्री क्षेत्र सरलाबेट गोदाधाम चे उत्तराधिकारी परमपूज्य सद्गुरू रामगिरीजी महाराज व आत्मा मलिक ध्यानपीठाचे परमपूज्य सद्गुरू परमानंदजी महाराज यांना देखील निमंत्रित करण्यात आला आहे. या महंतांचा तसेच कोपरगाव मतदारसंघातील विविध देवस्थानचे संत महंत तसेच वारकरी संप्रदायातील कीर्तनकार प्रवचनकार मृदुंगाचार्य गायनाचार्य व भजनी मंडळांचा पाद्यपूजनाचा कार्यक्रम व प्रभू श्रीरामांच्या महाआरतीचा कार्यक्रम आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी मतदारसंघातील हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. तत्पूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून साधू संतांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सर्व रामभक्तांचे प्रतिनिधित्व करत अयोध्या येथे जाणाऱ्या महंतांनी बळीराजाचे सर्वसामान्यांचे कल्याण होण्यासाठी प्रार्थना करावी. तसेच सर्वांनी 22 जानेवारी हा दिवस दिवाळी सणाप्रमाणे साजरा करावा असं आवाहन आमदार काळे यांनी यावेळी केलंय. टाळ मृदुंगाच्या गजरात साधू संत महंतांचे आगमन, टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन झालेले महिला पुरुष वारकरी, प्रभू श्रीराम, माता सीता, भ्राता लक्ष्मण, श्रीराम भक्त हनुमान व माता शोभरीची वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांनी कोपरगावकरांचं लक्ष वेधलं. श्रीराम भक्तांना श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जरी शरीरानं जाता येणार नसले तरी श्रीराम भक्तांना मनानं अयोध्येला घेऊन जाणारा अभूतपूर्व सोहळा ठरला. वेळी प्रभू श्रीरामांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता. सुप्रसिद्ध गायिका अंजली गायकवाड हिच्या सुमधुर भक्ती गीतांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. 500 वर्षांनंतर आलेला योग आहे.
प्रभू रामचंद्र स्वतः त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत। अशा प्रकारे असणार जे अयोध्या आहेत, अयोध्या युद्ध नभवतीस अयोध्या, आणि त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र, राम म्हणजे काय आहेत तर राम म्हणजे परम आनंद आहेत। योगी ज्याच्यामध्ये रममाण होता असा जो आनंद त्याला राम म्हणतात। रमंते योगिनो नंते नित्यानंदे चिदात्मनी इथे रामपदे नासो परब्रह्म विधीते, असं असणारं परब्रह्म त्या ठिकाणी स्थापित होणार आहेत। हे आपलं भाग्य आहे। मागं अनेक पिढ्यांमध्ये हा योग नव्हता आणि अशा ऐतिहासिक सोहळ्याचे आपण साक्षीदार होत आहोत। हे परम भाग्य मी माझंही समजतो। आणि आपला जो हा परिसर आहे, गंगागिरी महाराजचा भक्तवर्ग असेल किंवा या ठिकाणी या कोपरगाव तालुक्यामध्ये जनार्दन स्वामींचा भक्तवर्ग आहे, इतर अनेक काही भक्तवर्ग आहेत। या सर्व भक्तवर्गांचा नमस्कार घेऊन मी प्रभू रामचंद्रांच्या चरणावर या ठिकाणी नतमस्तक होण्याकरता जात आहे। 500 वर्षाच्या संघर्षानंतर हजारो रामभक्तांच्या बलिदानानंतर हा योग या ठिकाणी आलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं गेलं हे आम्ही परम भाग्य समजतो। सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या आशीर्वाद समजतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी निमंत्रण आलेले आहेत, मग या ठिकाणी रमेशगिरी महाराज असतील, परमानंद महाराज असतील, यांचं सर्व संतांचं पूजन मान्य आशुतोष दादांनी जे ठेवलं, मी त्यांना सुद्धा धन्यवाद देईल की अशा प्रकारची कल्पना त्यांना सुचली। नाही तर अलीकडच्या काळामध्ये तरुणांना अशा प्रकारची कल्पना कधी सुचत नसते, परंतु त्यांच्यामध्ये धार्मिकतेचे संस्कार आहेत आणि म्हणून त्यांनी हा जो योग या ठिकाणी घडवून आणलेला आहे, मी पुन्हा त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि खूप चांगल्या प्रकारचं कार्य त्यांचं धार्मिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रात तर आहेच, सामाजिक कार्य तर आहेच, पण धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं कार्य ते करतायत। बेटामध्ये गोशाळेची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे आणि कोकमच्या सप्ताहामध्ये देखील त्यांनी स्वतः 51 लाख रुपये देऊन 175 पोते साखर दिली होती। म्हणजे कुठल्याही परमार्थिक कार्यामध्ये ते कधी मागे नसतात। आज त्यांनी सर्व कोपरगाव तालुक्यातील सर्व संतांना एकत्रित करून त्यांचं पूजन केलं। विशेषतः आणि अयोध्येला जाणारे जे संत आहेत त्यांचं पाद्यपूजन केलं। तर अशा प्रकारचं कार्य त्यांच्याकडून घडत राहो ही मी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्व भक्तांचा निरोप घेऊन रामचंद्रांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होण्याकरता या ठिकाणी मी जाणार आहे आणि 23 तारखेला परत नाही, आता 22 तारखेची सर्वांना उत्सुकता आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळा त्या दिवशी होणार आहे। आज कालपासून या सोहळ्याला सुरुवात झालेली, रोज काही ना काहीतरी त्या ठिकाणी पूजा आहे आणि 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे। आणि त्यासाठी आपल्या परिसरामधून परमपूज्य रमेशगिरीजी महाराज, रामगिरीजी महाराज आणि परमानंदजी महाराज यांना आमंत्रण आलेलं आहे, म्हणून ते उद्या परवा कधी त्यांच्या शेड्यूलनुसार जाणार आहे। तर त्या निमित्ताने त्यांचं पाद्यपूजन करून आमचं दर्शन देखील प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी झालं अशी भावना घेऊन आम्ही या ठिकाणी या सर्व संतांचं पूजन केलेलं आहे। यांच्याबरोबर सर्व तालुक्यातले साधू असतील, सर्व कीर्तनकार असतील, सर्व भजनी मंडळातील सर्व सदस्य असतील, सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं। सर्व लोक या कार्यक्रमाला आवर्जून आले, या संत पूजनाच्या याच्यामध्ये सहभागी झाले। मी सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानलेले आणि एक चांगला उत्साह या निमित्ताने सर्वांमध्ये दिसून आला। अक्षदांचं वाटप सगळीकडे झालेलं आहे, सर्वजण साफसफाई करताय। आपली सर्व दिवाळीची जशी तयारी असते त्या पद्धतीने सर्व तयारीला लागलेली आणि म्हणून एक उत्साहाचं वातावरण सगळीकडे आहे। याचा आनंद आहे का प्राणप्रतिष्ठा होतोय। तर या निमित्ताने त्यांच्या माध्यमातून दर्शन होणार आहे अशी भावना घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला। एकीकडे पाहिलं तर काँग्रेसनं निमंत्रण स्वीकारलं, मात्र जायला नकार दिलाय। शिवसेना सुद्धा त्या दिवशी जात नाहीये। मात्र तुम्ही आता अत्यंत जोशपूर्ण वातावरणात महायुतीत आलायत आणि तुमची जय्यत तयारी सुरू आहे। ते महायुती म्हणून नाही, हा म्हणजे सर्व ज्या काही सेवकांचा त्या ठिकाणी संघर्ष झाला, त्या संघर्षातून हे प्राणप्रतिष्ठा होते। आता ते प्रत्येक धर्मातील सदस्याचं किंवा प्रत्येक ग्रामभक्ताचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे का हा सर्व उत्सव त्यांनी त्या पद्धतीने साजरा करावा। फार मोठा संघर्ष याच्यामध्ये झालाय, 5-10 शतकांचा त्या ठिकाणी संघर्ष आहे, म्हणून त्या पद्धतीने आम्ही या सर्व गोष्टी साजरा केलेल्या आहे। बाकी काय, बाकीच्यांनी काय केलं जातंय त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? हा राजकारणाचा विषय नाही आहे, हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे। प्रत्येकाने त्याच्यामध्ये श्रद्धा ठेवून त्या ठिकाणी पूजा अर्चा केली, कुठलाही उत्साह केला, त्याच्यामध्ये काही चुकीचं काही वाटायचं काही कारण नाही।